नमस्कार मित्रांनो, स्मिताज मोटिवेशन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे। या गोष्टीमध्ये एक भिकारी आणि एक व्यापारी आहे। एक व्यापारी नेहमीच रेल्वे स्टेशनवरती येऊन रेल्वेने प्रवास करत असतो। त्या दरम्यान एक भिकारी रोज त्याला काही ना काहीतरी भीक मागत असतो। असे काही दिवस जात असतात। एक दिवस व्यापारी त्या भिकाऱ्याला म्हणतो, तू दररोज काही ना काहीतरी भीक मागून तुझा उदरनिर्वाह करतोय हे मी पाहतो, परंतु तुझ्याकडे देण्यासाठी काहीही नाही। हे ऐकून भिकारी मात्र आश्चर्यचकित होतो आणि व्यापाऱ्यांना म्हणतो, साहेब तुम्ही असे का म्हणता? त्यावर व्यापारी म्हणतो, लोकांनी मला काही ना काहीतरी दिलं तर त्या बदल्यात मी लोकांना काहीतरी देत असतो। असे सांगून व्यापारी मात्र रेल्वेमध्ये बसून निघून जातो। थोडे दिवस निघून जातात। भिकारी मात्र व्यापाऱ्याच्या बोलण्यावरती लक्ष केंद्रित करतो आणि विचार करत बसतो की व्यापारी मला असं का म्हणाला? मी जर भीक मागत असेल तर मला त्याच्या बदल्यात देण्यासाठी काही माझ्याकडे नाही। असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या फुलांकडे जातं। हे पाहून भिकाऱ्याच्या मनामध्ये विचार येतो, आजपासून जो मला भीक देईल त्याला मी एक फूल देईन। असे करत काही दिवस जातात। पुन्हा तो व्यापारी त्या भिकाऱ्याला भेटतो। भिकारी व्यापाऱ्याला भीक मागतो आणि व्यापारी सुद्धा नेहमीप्रमाणे त्याला भीक देतो। त्या बदल्यात भिकारी मात्र त्याला एक फूल देतो आणि त्याच्याकडे बघून नुसता हसतो। व्यापारी म्हणतो की काय झाले? भिकारी म्हणतो, साहेब तुम्हीच तर मला म्हणाला होतात की भीक मागितल्यानंतर तुझ्याकडे देण्यासाठी काही नाही। ज्यावेळेस तुम्ही मला असे म्हणालात तेव्हापासून आजपर्यंत मी मात्र जो कोणी मला भीक देईल त्याला एक फूल देतो। असे म्हणून दोघे एकमेकांकडे बघून हसतात आणि निघून जातात। असे थोडे दिवस जातात। 4 महिने होतात, 6 महिने होतात, 1 वर्ष होतं। वर्षभरानंतर दोघेही एका ट्रेनमधून प्रवास करत असतात। व्यापारीही असतो आणि भिकारीही असतो। व्यापारी मात्र भिकाऱ्याला ओळखत नाही, कारण भिकाऱ्याचे रूप हे बदललेले असतं। भिकारी मात्र व्यापाऱ्याच्या जवळ जातो आणि व्यापाऱ्याला म्हणतो की तुम्ही मला ओळखलत का? व्यापारी म्हणतो, नाही मी तुम्हाला ओळखलं नाही। भिकारी म्हणतो, अहो आपण आज तिसऱ्यांदा भेटतोय। त्यावर व्यापारी म्हणतो, नाही मी तर आज तुम्हाला पाहतोय। त्यावर भिकारी म्हणतो, नाही साहेब तुम्ही मला ओळखलं नसेल तर मी सांगतो, तोच तो मी भिकारी। परंतु तुम्ही मला मार्गदर्शन केलं, तुम्ही मला सांगितलं, आज मी खूप मोठा फुलांचा व्यापारी बनलेलो आहे। तो हे सर्व तुमच्या मार्गदर्शनामुळे झालेलं आहे। त्यावेळेस तुम्ही जर मला घेतल्यानंतर काहीतरी दान करावं हे जर शिकवलं नसतं तर कदाचित मी ते फूल घेतलं नसतं आणि कोणाला दान केलं नसतं आणि आज मी फुलांचा व्यापारी झालो नसतो। हे पाहून त्या व्यापाऱ्याला मात्र आनंद होतो। त्याला असं वाटतं की आज आपण सांगितल्यानंतर एक व्यक्ती सुधारू शकला। खरंच मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच कळतं की नेहमी दुसऱ्यांना चांगला सल्ला द्यावा आणि जो कोणी आपल्याला चांगला सल्ला देईल त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा। म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे कोणत्याही संकटांना सामोरे जावं लागणार नाही आणि आयुष्य खूप सुंदर बनेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।